हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कान्हा हा तेजस्विनीच्या आणखीन जवळ जाऊन पोहोचलाय. कान्हाला तेजस्विनीची अंगठी सापडली आहे. त्या बाईने जी अंगठी सोनाराला विकली होती ती अंगठी तेजस्विनीची होती ही गोष्ट कान्हाला समजली आहे. आणि दुसरीकडे नंदा ही सरकारला घेऊन तेजस्विनीच्या त्या ठिकाणी पोहोचली आहे जेथे तेजस्विनी राहते. परंतु तेजस्विनी तेथे नव्हती. त्यामुळे सरकारला खूप राग आला आणि सरकारने चक्क नंदाच्या डोक्यात गोळी मारून तिचा खून केलाय, नंदाला मारून टाकलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नंदा तिच्या रूममध्ये असते आणि 2 लाख रुपये मिळवायचे कसे आणि हा फोन कसा करायचा याची प्रॅक्टिस करते. ती आपला फोन उचलते आणि खोटं प्रॅक्टिस करते. ए मुर्द्या, तुला जर 2 लाख रुपये द्यायचे असतील ना तरच तुला तेजस्विनीचा खरा पत्ता मी सांगेल आणि सगळ्यात आधी पैसे माझ्या हातात ठेवायचे. मग मी तुला सांगणार की तेजस्विनी कोठे आहे आणि तिचा पत्ता काय. आणि जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुला तेजस्विनीचा पत्ता सांगणार नाही. तेजस्विनी कामत कोठे आहे, जिवंत आहे की मेली आहे हे फक्त मलाच माहिती आहे. आणि तुला जर तिचा पत्ता हवा असेल तर तुला मला 2 लाख रुपये सगळ्यात आधी द्यावे लागतील. पहिले पैसे मग पत्ता. अशी ॲक्टिंग, अशी प्रॅक्टिस नंदा करते आणि फोन ठेवून म्हणते, हा हे झाक झालं, असंच बोललं पाहिजे. आणि तेवढ्यात सरकार म्हणते, एड्यांची जत्रा मेली. आणि हे ऐकून नंदाला जबर धक्का बसतो. नंदाने आता 2 लाख रुपये मागण्याची आणि तेजस्विनीचा पत्ता सांगण्याची जी काही प्रॅक्टिस केली आहे ते सगळं सरकारने ऐकलेलं असतं. सरकार रूममध्ये येते आणि सरकारला पाहून नंदाची बोबडीच वळते. सरकार नंदाजवळ येते आणि म्हणते, याचा अर्थ तेजस्विनी जिवंत आहे आणि तेजस्विनी कोठे हे तुला माहिती आहे. नंदा खूप घाबरते. सरकार नंदाकडे रागाने पाहत असते. सरकार नंदाकडे पुढे जाते. नंदा घाबरून मागे जात असते आणि म्हणते, ए अंगावर नाही यायचं, माझ्या अंगावर नाही यायचं. सरकार चिडून म्हणते, अंगावर नाही यायचं, मागे काय लपवलंय ते दाखव. नंदाने मागे ते कात्रण लपवलेलं असतं ज्यामध्ये कबीरने दिलेली ॲड असते. नंदा म्हणते, नाही काय नाही आहे. सरकार म्हणते, दाखव. पण नंदाला सरकारला हे दाखवायचं नसतं आणि नंदा चक्क तेथे पाण्याचा जार असतो त्यामध्ये हे कात्रण बुडवते आणि चांगलं घोळते. सरकारला खूप राग येतो. सरकार तिच्याकडे रागाने पाहते. नंदाने हे सगळं कात्रण पाण्यात भिजवलेलं असतं. नंदा बाजूला होते आणि मग सरकार या जारमधून हे कात्रण बाहेर काढते. पण तोपर्यंत हा कागद पूर्ण भिजलेला असतो. त्यामुळे सरकारला त्यामध्ये काय आहे हे काही दिसत नाही. सरकारला खूप राग येतो आणि नंदा चक्क तिच्यासमोर हसू लागते की कशी जिरवली, मी तुला काही कळू दिलं नाही. मग सरकारच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सरकार चक्क नंदाच्या सनसनीत मुस्काटात मारते. स्वतःच्या जन्मदातीच्या आईच्या सनसनीत मुस्काटात मारते. त्यामुळे नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा सरकारकडे पाहतच राहते की हिने माझ्या थोबाडीत मारली आहे. पण सरकारच्या डोक्यावर आता कशाचाही प्रभाव राहिलेला नसतो की माझी आई आहे की कोण आहे याचं कशाचंही तारतम्य तिला राहिलेलं नसतं. आणि सरकार खूप चिडलेली असते आणि नंदाकडे रागाने पाहत असते. आणि इकडे आपल्या आईसाठी तरसलेली सखी मात्र आईची मेडिकल फाईल पाहत असते. तेजस्विनीची मेडिकल फाईल पाहते आणि रडत असते. कान्हासुद्धा तेथेच असतो. सखी कान्हाला म्हणते, माझ्या आईने मला जन्म देण्यासाठी स्वतःचं आईपण पणाला लावलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि माझ्या नजरेसमोर माझी आई त्या दरीत पडत होती आणि मी तिला नाही वाचू शकले, मी तिचा जीव नाही वाचू शकले. मी किती कमनशिबी, किती वाईट मुलगी आहे. कान्हाला खूप वाईट वाटतं आणि कान्हा म्हणतो, बेबी सरकार प्लीज रडू नका, दुःखी होऊ नका, तुमची आई जिवंत आहे. हे ऐकून सखीला जबर धक्का बसतो. सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहत असते.
पण कान्हाला एवढ्या लवकर सखीला सत्य सांगायचं नाहीये. त्यामुळे कान्हा म्हणतो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्या आठवणीत तेजस्विनी मॅडम जिवंत आहेत. सखी शांत होते. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही खूप चांगली मुलगी आहात आणि तुमच्या आईला तुमचा नक्कीच अभिमान वाटत असेल. तर सखी म्हणते, नाही कान्हा, माझ्या आईला माझा अभिमान वाटेल असं मी काहीही केलेलं नाहीये. उलट ज्या दिवशी मी त्या सरकारला बर्बाद करेल त्या दिवशीच माझ्या आईला माझा अभिमान वाटेल. कान्हाला सुद्धा हे पटतं. सखी म्हणते, कान्हा, टेरेसवर कपडे वाळत टाकलेत, मी ते कपडे घेऊन येते. तसंही सगळी कामं मीनाक्षी काकूलाच करावी लागतात, मी तिला थोडा हातभार लावते. कान्हा म्हणतो ठीक आहे आणि सखी कपडे उतरवण्यासाठी निघून जाते. आणि कान्हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो, बेबी सरकार, मी तुम्हाला हे सत्य आता नाही सांगू शकत, पण तुमची आई जिवंत आहे. मला साईबाबांनी कौल दिलाय आणि माझा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे की तुमची आई जिवंत आहे. पण मी तुम्हाला आता ते नाही सांगू शकत. मला आधी त्यांना शोधावं लागेल आणि मगच मी तुमची भेट घडवून आणेल. पण तुमच्या आईला कसं शोधायचं हेच मला कळत नाहीये. मी पेपरमध्ये ॲड दिली, पण अजूनही कुणी मला कॉल केलेला नाहीये. मग तेजस्विनी मॅडमबद्दल कसं कळेल हाच प्रश्न कान्हाला पडतो. आणि मग जेथे सगळे रस्ते बंद होतात तेथे फक्त देवाचा रस्ता असतो. आणि कान्हा हात जोडतो आणि म्हणतो, साईबाबा, आता तुम्हीच काहीतरी रस्ता दाखवा. तुम्हीच मला कौल दिला होता ना की तेजस्विनी जिवंत आहे. आता त्यांना मी कसं शोधू यासाठी तुम्हीच मला मार्ग दाखवा. आणि कान्हा जेव्हा जेव्हा साईबाबांकडे प्रार्थना करतो, साईबाबा लगेच त्याची मदत करतात. साईबाबा कान्हाची प्रार्थना लगेच ऐकतात आणि चमत्कार घडवतात. अचानक वातावरण बदलतं, आकाशात ढगांचा कडकडाट होऊ लागतो, विजा चमकतात आणि कान्हा त्याच्या बाजूलाच तेथे टेबलवर एक डायरी ठेवलेली असते आणि तेजस्विनीचे काही फोटोज असतात. हे फोटो हवेने उडून कान्हाच्या पायाशी येऊन पडतात. साईबाबांनी आपला चमत्कार केलेला असतो. आता कान्हाला शोधायचंय की ते काय सांगताय. आणि कान्हा हे फोटो उचलतो आणि तो तेजस्विनीचा फोटो असतो. कान्हा हा फोटो पाहतो आणि कान्हाची नजर तेजस्विनीच्या हातांवर जाते, ज्या हातांमध्ये तेजस्विनीने एक अंगठी घातलेली असते. आणि ही अंगठी पाहताच कान्हाला आठवतं, ही तर तीच अंगठी आहे जी अंगठी वटपौर्णिमेच्या दिवशी सोनाराच्या दुकानात ती बाई विकायला आली होती, जेव्हा कान्हा तेथे सखीसाठी सोन्याचे पैंजण घ्यायला गेला होता. आणि मग त्या सोनाराने या बाईचा अपमान केला होता आणि म्हणाला होता, ही अंगठी तर खूप महागातली आहे, तू चोरून वगैरे आणली की काय. आणि कान्हाने या बाईला वाचवलं होतं आणि या सोनाराची कान उघाडणी केली होती. हे सगळं कान्हाला आठवतं. आणि कान्हा म्हणतो, अरे हो, ती अंगठी आणि ही अंगठी तर एकदम एकसारखीच आहे. म्हणजे ही तेजस्विनी मॅडमची अंगठी तर नाहीये ना. हे सगळं आठवून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, जर मला हे सत्य जाणून घ्यायचं असेल ना, तर अंगठी तीच आहे का हे कन्फर्म करावं लागेल आणि त्यासाठी मला जावं लागेल तेजस्विनी मॅडमची अंगठी विकलेल्या त्या सोनाराकडे. आणि कान्हा हा लगेच हा फोटो आपल्या खिशात घालतो आणि तो सोनाराकडे जायला निघतो. एवढ्या सखी कपडे घेऊन परत येते आणि या दोघांची धडक होते. सखीच्या हातातून हे सगळे कपडे पडतात. कान्हा सॉरी वगैरे काही न बोलता तेथून निघून जातो. सखीला कळतच नाही की कान्हाने असं का केलं. कान्हाने चक्क तिला धक्का दिला आणि कान्हा एवढ्या घाईघाईत कोठे गेला हाच प्रश्न सखीला पडतो. पण कान्हा तोपर्यंत निघून गेलेला असतो. आणि इकडे सरकार नंदावर अत्याचारांची नवीन मालिका सुरू करते. आता थोबाडी तर मारून झालीये, मग ती नंदाचा गळा दाबते आणि विचारते, बोल, कोठे तेजस्विनी, बोल लवकर. नंदा जोरजोरात ओरडते, सोड मला, सोड मला, मरेल मी. परंतु सरकार तिचा गळा आणखीन जोरात आवळते आणि म्हणते, तू मला डबल क्रॉस करत होती. याचा अर्थ तुला सगळं माहिती आहे की तेजस्विनी जिवंत आहे, पण तू मला सांगितलं नाही. तुला कळलं होतं तर तू मला का नाही सांगितलं. सांग लवकर, कुठे आहे तेजस्विनी, तिचा पत्ता सांग. असं म्हणून सरकार जोरात तिचा गळा दाबते. नंदाला खूप त्रास होत असतो. नंदा म्हणते, सांगते सांगते, सोड मला. तेव्हा कुठे सरकार तिचा गळा सोडते आणि नंदा म्हणते, तेजस्विनी, मला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि मग नंदा तेजस्विनीबरोबर घडलेली आपली भेट याबद्दल सरकारला सगळं सांगते. आपण 2-4 एपिसोड पूर्वी पाहिलं होतं की नंदा
तेजस्विनीच्या ठिकाणी जाऊन पोहोचली होती. आणि नंदाला पाहून तेजस्विनी म्हणते, आई तू. तर नंदा रागारागाने पुढे येते आणि म्हणते, आई थू, कसली आई, मी तुझी आई नाहीये. माझी मुलगी मनस्विनी आणि तू तुझ्या त्या भिक्काड्या बापाची पोरगी. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं. नंदा चिडून म्हणते, तू तुझ्या त्या बापावर गेली आणि मनस्विनी माझ्यावर गेली. आणि काय म्हणावं, काय तुझ्या त्या बापाची पुण्याई, एवढ्या मोठ्या दरीत पडली तरी तू जिवंत राहिली. वा रे वा, खरंच तुझ्या बापाने खूप पुण्य केले होते. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. तेजस्विनी विचारते, तुला कसं माहीत मी दरीत पडले होते. तर नंदा हसू लागते आणि म्हणते, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलंय की मनस्विनीने तुला कसं दरीत ढकलून दिलं. मी त्याच ठिकाणी होते. हे ऐकून तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदा तिला सांगते, जेव्हा ती मनस्विनी तुला दरीमध्ये ढकलून देत होती ना, तेव्हा मी तेथेच होते आणि मी मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्ड केलं. माझ्यासमोरच तिने तुला व्हीलचेअरवरून धक्का दिला. सखीने तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तू दरीत पडली होती आणि दरीत कोसळली होती. आणि मी तेव्हा व्हिडिओसुद्धा काढला होता आणि त्याच व्हिडिओचा उपयोग करून मी त्या मनस्विनीला चांगलं ब्लॅकमेल करतीये. तिच्याबरोबर राहून तिच्या बंगल्यात मजा मारतीये. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. तेजस्विनी विचारते, तू मला पाहिलंस, मग तू माझा जीव का नाही वाचवला, मला का नाही वाचवलंस. तर नंदा म्हणते, का वाचवायचं मी तुला, का वाचवायचं मी तुला. तू माझी नावडती पोरगी आहे. तू मला कधीच आवडली नाही, कारण तू तुझ्या बापासारखी आहे. घाबरट, कायम चांगलं काम करणारी, चांगला विचार करणारी. आणि पहा, तुझ्या बापासारखंच तुझं फुटकं नशीब. एवढ्या मोठ्या घरात एवढ्या मोठ्या नवऱ्याची बायको बनून गेली आणि काय करतेस तू आज. आणि पहा ती माझी मनस्विनी, तिच्याकडे काही नसताना सुद्धा कुठच्या कुठं पोचली ती. राणी बनली आहे, राणी. राणीसारखी आईश करते, मजा करते. आणि तू बस येथे रडत, फुटक्या नशिबाची कुठली. हे सगळं ऐकून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. नंदा म्हणते, पण आत्ता मला कळलंय की तू येथे आहेस. आता मी तुला काही सोडणार नाही. तू माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी, एक कोंबडी. पहा मी सोन्याचं अंड कसं काढून घेते तुझ्याकडून. हे ऐकून तेजस्विनी खूप घाबरते आणि म्हणते, आई मी तुझ्या पाया पडते, तुझ्यासमोर हात जोडते, पण मी येथे आहे हे कोणाला सांगू नको, मनस्विनीला सांगू नको. तर नंदा म्हणते, हट, त्या मनस्विनीला कशाला सांगणार मी. अगं तुला शोधण्यासाठी खूप मेहनत केली आहे मी. आणि त्या मनस्विनीला सांगून मी असं तिच्या पदरात दान नाही टाकणार आहे. मी याचा फायदा उचलणार आहे. तुला माहिती आहे का तुला शोधण्यासाठी किती मेहनत केली आहे मी. त्या मनस्विनीला मुंबई दर्शनाचं सांगून रात्रंदिवस मी तुला शोधत होते. म्हणजे नंदा ही तेजस्विनीला कसं शोधत होती याबद्दल ती सांगते. जेवढे प्रयत्न कान्हाने केले नाही, सखीने केले नाही, पोलिसांनी केले नाही, तेवढे प्रयत्न या नंदाने केलेले असतात. आणि अतिशय हास्यास्पद असं उत्तर ती देते. नंदा सांगते, मला असं वाटलं की तू त्या दरीत पडली, पण तू कदाचित जिवंत असू शकते. म्हणून मी अनेकदा त्या दरीजवळ जाऊन पाहिलं, पण त्या दरीजवळ लोकवस्ती नव्हती, ना कोणतं गाव ना कोणतं घर. त्यामुळे मला तेथे कोणती माहिती मिळाली नाही. तुझी बॉडीसुद्धा भेटली नाही. तेव्हा मला वाटलं तू नक्की जिवंत असणार, पण तुला शोधायचं तरी कसं. तेव्हा मला असं वाटलं की तू दरीत पडली म्हणजे तू जखमी झाली असणार, आणि तू जखमी झाली असणार म्हणजे तुझा इलाज सुरू असणार. म्हणून मी सगळ्या हॉस्पिटलांमध्ये जाऊन पाहिलं. म्हणजे या नंदाने मुंबईमधील कमीत कमी 1,00,000-2,00,000 हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं असेल. नंदा सांगते, मला तू तेथे नाही सापडली. मग मला वाटलं नक्कीच तुझा इलाज कोणाच्या तरी घरी सुरू असेल. म्हणून मी सगळ्या मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन पाहिलं. म्हणजे मुंबईमधील कमीत कमी 4-5 लाख मेडिकल दुकानांमध्ये सुद्धा नंदाने जाऊन चौकशी केली असेल. नंदा सांगते, आणि मग एका मेडिकलमध्ये मला कळलं की मागील 1 महिन्यापासून एक बाई, तुझी ती सुनीता, ती रोज येते मेडिकलमध्ये आणि कातडी नीट करायचं औषध घेऊन जाते. तेव्हा माझी ट्यूब पेटली की नक्कीच ही सुनीता तुझ्यासाठीच ही औषधं घेऊन येत असेल. म्हणजे या सुनीताकडे खायला पैसे नाही आहेत, पण ती या तेजस्विनीचा इलाज करण्यासाठी रोज औषध घेऊन जायची. आणि मेडिकलवाल्याला त्या सुनीताचा पत्तासुद्धा माहीत होता की ती कोठे राहते. नंदा सांगते, मी त्या मेडिकलवाल्याला पत्ता विचारला
आणि मग त्याने मला सांगितलं की तुझं घर येथे, मी येथे आले आणि तू मला सापडली. हे सगळं ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. नंदा म्हणते, पाहिलं का, एवढी मेहनत केली आहे मी तुला शोधण्यासाठी आणि ही सगळी मेहनत मी वाया जाऊ देईल? नाही, बिलकुल जाऊ देणार नाहीये. आता पहा मी केलेल्या या मेहनतीचा मी कसा फायदा करून घेते ते. तेजस्विनीला काही कळतच नाही. नंदा तिला सांगते, तू मेल्यानंतर त्या मनस्विनीने पुन्हा एकदा तेजस्विनी असल्याचं नाटक केलं आणि सखीकडून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. पण त्या मनस्विनीचं नशीबसुद्धा फुटकंच. तिच्याकडून ते प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले आणि आता मी प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून आणणार आणि तुझ्याकडून तुझ्या सह्या घेणार. सगळी प्रॉपर्टी गुपचूप माझ्या नावावर करायची, नाहीतर मी मनस्विनीला तुझा पत्ता सांगणार. तेजस्विनी खूप घाबरते, हात जोडून म्हणते, नाही आई, मनस्विनीला माझा पत्ता सांगू नको, मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे. नंदा म्हणते, मग हो, मी प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून आणते आणि त्या पेपरवर गुपचूप सह्या करायच्या आणि सगळं काही माझ्या नावावर करायचं. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, पण हे माझं बोट पहा, माझं बोट अजून ठीक झालेलं नाही आहे. नंदा हे बोट पाहते तर तेजस्विनीच्या बोटाला अजूनही जखम असते. बाकीच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्यात, फक्त या बोटाची जखम काही बरी झालेली नाही. तेजस्विनी म्हणते, माझ्या या बोटाची जखम बरी होऊ दे, कारण मी जर अशीच सही करण्याचा प्रयत्न केला ना तर माझी सही चुकेल आणि मग कुणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार नाही. त्यामुळे माझं हे बोट बरं होऊ दे. एकदा माझं बोट बरं झालं की मी त्या कागदांवर सही करेल आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करेल. नंदाला सुद्धा हे पटतं. नंदा म्हणते, ठीक आहे, तुझं हे बोट बरं होईपर्यंत मी वाट पाहील, पण त्यानंतर माझं ऐकायचं आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे. म्हणजे नंदाला ही हजारो करोडोंची प्रॉपर्टी नको आहे. नंदा 2 लाख रुपयांसाठी कबीरला तिचा पत्ता सांगायला तयार होती. नंदा म्हणते, मला डबल क्रॉस करायचा, मला फसवायचा प्रयत्न करायचा नाही. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे. आणि नंदाने रडत रडत हे सगळं सरकारला सांगितलेलं असतं. सरकारला खूप राग येतो. सरकार चक्क या नंदाची मान पकडते आणि तिची मान या खुर्चीवर आदळते. नंदाला खूप त्रास होत असतो. ती जोरजोरात ओरडते. सरकार म्हणते, सांग लवकर, कुठे तेजस्विनी, तेजस्विनीचा पत्ता सांग लवकर. पण नंदा ओरडण्याशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. सरकारला राग येतो. सरकार चिडून म्हणते, तू अशी नाही बोलायची, थांब. आणि सरकार नंदाला सोडून देते आणि तिच्या गाठोड्यामधून आपली बंदूक आणते आणि नंदाच्या डोक्याला बंदूक लावते. नंदा खूप घाबरते. सरकार म्हणते, आता जर तू तेजस्विनीचा पत्ता सांगितला नाही तर तू जाणार ढगात. नंदा घाबरून रडत रडत म्हणते, सांगते सांगते सांगते, मला तिचा पत्ता नाही माहीत, सांगता नाही येणार, पण मी तुला तेथे घेऊन जाते, तुला तेथे घेऊन जाते. सरकार चिडून म्हणते, याचा अर्थ तू मला डबल क्रॉस केलं, तेजस्विनीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला, आता तू मरणार. नंदा म्हणते, अगं सांगते म्हटलं ना, सांगते, कोठे राहते ती, तुला घेऊन चलते, पण मारू नकोस, मला मारू नको. सरकार बंदूक बाजूला करते आणि तेव्हा कुठे नंदाला बरं वाटतं. सरकार म्हणते, तुला पत्ता माहीत नाही, तू मला घेऊन जाणार आहे ना. नंदा म्हणते, हो. सरकार परत तिच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते, बरं झालं, ट्रिगर दाबायच्या आधी सांगितलं, नाहीतर मेल्यानंतर तुला विचारावं लागलं असतं. नंदा म्हणते, अगं ते बाजूला कर ना, खूप भीती वाटते मला. पण सरकार काय ऐकत नाही आणि तशीच तिच्या डोक्याला बंदूक लावून तिला या तेजस्विनीच्या अड्ड्यावर घेऊन जाते. नंदाकडे आता दुसरा कोणताही पर्याय नसतो. तिला सरकारला तेजस्विनीकडे घेऊन जावं लागणारच असतं. या दोघींचा प्रवास सुरू होतो आणि इकडे कान्हा या सोनाराच्या दुकानात येतो. सोनार दुकान बंद करून जात असतो. कान्हा म्हणतो, सर, मला एक महत्त्वाचं काम आहे. तर हा सोनार म्हणतो, नाही साहेब, आता दुकान बंद झालं आहे, आता काही नाही. तर कान्हा म्हणतो, खूप महत्त्वाचं काम आहे, माझं ऐकून तरी घ्या. हा सोनार म्हणतो, बोला, काय काम आहे. तर कान्हा त्याला आठवण करून देतो, तुम्हाला आठवतंय का, वटपौर्णिमेच्या दिवशी मी आलो होतो सोन्याचे पैंजण घेण्यासाठी. तेव्हा एक बाई आली होती, तिने तुम्हाला अंगठी विकली, तर तुमच्या त्या माणसाने तिचा अपमान केला होता, चोरी करून आणली का असं विचारलं होतं. आणि या सोनाराला सगळं आठवतं की कान्हानेच या बाईची बाजू घेऊन तिला वाचवलं होतं. सोनार म्हणतो, अरे हो हो, आठवलं आठवलं, पण त्याचं काय.
कान्हा म्हणतो, त्या बाईने जी सोन्याची अंगठी विकली ना, ती अंगठी मला पाहायची आहे. तर हा सोनार म्हणतो, असं बोला ना, पण तुम्हाला त्या अंगठीमध्ये एवढा इंटरेस्ट काय आहे? ती अंगठी चोरीची आहे का? काही चोरीचा मामला आहे का? तर कान्हा सांगतो, नाही हो, चोरी वगैरे काही नाही आहे. मला फक्त ती अंगठी पाहायची आहे. प्लीज, खूप महत्त्वाचं काम आहे. ती अंगठी मला दाखवता का? सोनार म्हणतो, ठीक आहे, आणतो. आणि मग सोनार ही अंगठी घेऊन येतो आणि कान्हाला ही अंगठी दाखवतो. कान्हा ही अंगठी पाहतो. फोटोमध्ये जी अंगठी आहे ती अंगठी चेक करून पाहतो आणि ही अंगठी सेम टू सेम असते. त्यामुळे कान्हाला खूप आनंद होतो. सोनार विचारतो, झालं ना काम? द्या अंगठी परत. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, अंगठी परत देणार नाही. ही अंगठी मला विकत घ्यायची आहे. तुम्ही फक्त याची किंमत सांगा. सोनार खूप खुश होतो आणि म्हणतो, साहेब, असं सांगायचं ना की तुम्हाला अंगठी विकत पाहिजे. आपण एक काम करूया, समोर एक कॅफे, तेथे जाऊ. तेथे गरमागरम वाफाळती कॉफी पिऊ आणि सगळं हिशेबाचं व्यवहाराचं बोलून घेऊ. कान्हा म्हणतो, मला काहीच नको आहे. मला फक्त किंमत सांगा, मी तुम्हाला पैसे देतो. तर सोनार सांगतो, कसं आहे ना साहेब, ही अंगठी जुन्या काळाची आहे. 1 तोळ्याची अंगठी आहे आणि एकदम प्युअर सोनं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सध्या 1 तोळं सोन्याचा भाव आहे 1.5 लाख रुपये. त्यामुळे तुम्ही मला 1.5 लाख रुपये द्या. पण आता तुम्ही नवीन कस्टमर आहे म्हणून 1.5 लाख रुपये देऊ नका. तुम्ही मला 1,35,000 रुपये द्या. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, 1,35,000 रुपये? 1,35,000 रुपये? अहो, तुम्हाला लाज कशी नाही वाटत? त्या दिवशी ती गरीब बिचारी बाई तुमच्याकडे हे सोनं विकायला आली, तर तुम्ही तिला काय 50-55,000 रुपये दिले. म्हणजे तुम्ही गरिबाला लुटता, लुटमारीचे धंदे करता तुम्ही. हा माणूस खूप घाबरतो आणि म्हणतो, साहेब, पण तो तर धंदाच आहे ना आमचा. कान्हा म्हणतो, तुम्हाला मी 1,35,000 नाही, त्या बाईला तुम्ही जेवढे दिले तेवढेच पैसे देणार. असं म्हणून कान्हा आपल्या खिशातून नोटांचा बंडल बाहेर काढतो. सोनारला हे पैसे घ्यायचे नसतात. आता नुकसान तो कसं सहन करणार? पण कान्हा त्याला चांगली दमदाटी करतो आणि म्हणतो, घ्या हे पैसे. सोनार बिचारा पैसे घेतो आणि आतमध्ये निघून जातो. कान्हाला मात्र खूप आनंद होतो की शेवटी मला तेजस्विनीची अंगठी सापडली. याचा अर्थ त्या बाईच्या घरीच तेजस्विनी असणार हे कान्हाला समजतं आणि कान्हा म्हणतो, साईबाबा, खूप खूप थँक्यू. शेवटी मला तुम्ही सखीच्या आईचा पत्ता दाखवलाच. आता मी सखीच्या आईला वाचवणार, सखी आणि तिची भेट घडून आणणार. असा विचार करून कान्हा खूप खुश होतो. म्हणजे आता जेथे तेजस्विनी आहे तेथे सरकार आणि नंदासुद्धा चालल्यात आणि कान्हासुद्धा चाललाय. मग तेजस्विनी आधी कोणाला भेटणार? आधी कोणाची भेट होणार? सरकार तेजस्विनीची की तेजस्विनी आणि कान्हाची? हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता तेजस्विनी लवकरच जगासमोर येईल असं दिसतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी खूप दुःखी असेल आणि विचार करेल, सखी, तुझी आणि माझी भेट यानंतर कधी होईल असं मला वाटत नाही. मला तुला भेटायचं आहे, तुझ्याबरोबर राहायचं आहे, पण आपली भेट कदाचित साईबाबांच्याच मनात नाही आहे. आणि इकडे सखीसुद्धा आपल्या आईचा फोटो पाहत असेल आणि म्हणेल, आई, तू मला का सोडून गेलीस? मला तुझ्याबरोबर राहायचं होतं, मला तुझा सहवास हवा होता. सखीसुद्धा रडत असेल आणि मग कान्हा तेजस्विनीच्या मोबाईलवर कॉल करणार आणि कान्हाला समजेल की हा तेजस्विनीचाच आवाज आहे. याचा अर्थ तेजस्विनी तेथेच आहे, जिवंत आहे. आणि इकडे नंदा ही सरकारला तेजस्विनीच्या अड्ड्यावर घेऊन येईल, पण तेथे आल्यावर सरकार चक्क नंदाच्या डोक्याला बंदूक लावणार. नंदा म्हणेल, मला मारू नको, मी तुझी आई आहे, असं का करतीयेस? स्वतःच्या आईला कुणी मारतं का? परंतु सरकार खूप चिडलेली असेल आणि चक्क बंदुकीतून गोळी चालवणार, नंदाच्या डोक्यात गोळी टाकणार, नंदाला मारणार. मग सरकारने असं का केलं? जर नंदाने सरकारला तेजस्विनीच्या अड्ड्यावर नेलंय, मग तिने असं का केलं? कदाचित नंदाने तिला चुकीच्या पत्त्यावर नेलं असेल, किंवा सरकार आणि नंदा पोहोचण्याआधीच कान्हा तेथे पोहोचला आणि त्याने तेजस्विनीला तेथून हलवलंय. त्यामुळे तेजस्विनी सापडली नाही आणि याच रागाच्या भरात सरकारने नंदाला मारलंय असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.